आज आपण रिडम्पशन ऑफ प्रेफरन्स शेअर्सचं तिसरे एक्झाम्पल पाहू. एक्झाम्पल पहा. ए कंपनी इश्यूड seriously आज आपण रिडम्पशन ऑफ प्रेफरन्स शेअर्सचं तिसरं एक्झाम्पल पाहू. तर एक्झाम्पल बघा. फॉलोइंग इज द समराइज्ड बॅलन्स शीट ऑफ रिडीमेबल लिमिटेड. रिडीमेबल लिमिटेड हे एक कंपनीचं नाव आहे आणि त्या कंपनीची बॅलन्स शीट आपल्याला दिलेली आहे. बॅलन्स शीटमध्ये पहिल्यांदा दिलं आहे इक्विटी अँड लायबिलिटीज. त्याच्यामध्ये एक शेअर होल्डर्स फंड, त्याच्यामध्ये ए शेअर कॅपिटल, त्याच्यामध्ये रोमन एक इश्यूड 50,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 इच फुल्ली पेड. शेअर होल्डर्स फंडमध्ये इक्विटी शेअर कॅपिटल दिलेलं आहे. त्यामध्ये 50,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 इच असे 5 लाख रुपये शेअर कॅपिटल आहे. त्यानंतर पुढचं कॅपिटल दिलेलं आहे 10% रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स ऑफ 100 शेअर्स ऑफ ₹100 इच. 10% रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स आहेत. एकूण 1000 शेअर्स आहेत. एका शेअरची किंमत आहे 1000. असे एकूण 1 लाख रुपये रिडीमेबल प्रेफरन्स शेअर कॅपिटल आहे. आणि त्याच्यातून लेस केलेलं आहे कॉल्स इन ॲरियर्स. लेस कॉल्स इन ॲरियर्स 1000. 1000 रुपये कॉल्स इन ॲरियर्स आहे. म्हणजे तेवढी अमाऊंट ही प्रेफरन्स शेअर होल्डर्सनी इन्स्टॉलमेंटची दिलेली नाही. कोणतं इन्स्टॉलमेंट दिलेलं नाही तर ते खाली कंसात दिलेलं आहे. ऑन 50 शेअर्स ॲट ₹20 इच. 50 शेअर्सवरच फक्त कॉल्स इन ॲरियर्स आहेत. एकूण 1000 प्रेफरन्स शेअर्स आहेत. त्यापैकी 50 शेअर्सचं फायनल इन्स्टॉलमेंट हे भरलं गेलेलं नाही 20 रुपये प्रमाणे. असे एकूण 1000 रुपये कॉल्स इन ॲरियर्स आहे. आणि 1 लाखपैकी 1000 रुपये आले नाहीत. म्हणजे 99,000 काय अमाऊंट आहे प्रेफरन्स शेअर कॅपिटलची. त्यानंतर नेक्स्ट दिलेलं आहे रिझर्व अँड सरप्लस. त्याच्यामध्ये एक जनरल रिझर्व दिलेला आहे 1 लाख. डेव्हलपमेंट डिबेट रिझर्व 50,000. असं 1,50,000 रुपयेचं रिझर्व आहे. आणि त्यानंतर ऑदर लायबिलिटीज 1,51,000. असे टोटल लायबिलिटीज आहेत 9 लाख रुपयांच्या. त्याच्याखाली असेट्स दिलेत. नॉन करंट असेट्स म्हणजे फिक्स्ड असेट्स दिलेत 8,10,000. आणि कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स, कॅश आणि कॅश समांतर असे असेट्स जे आहेत ते आहेत 90,000. असे 9 लाख असेट्स आहेत. असे असेट्स अँड लायबिलिटीज आपल्याला बॅलन्स शीटची दिलेली आहेत रिडीमेबल लिमिटेडची. आणि त्याच्या खाली मग ॲडजस्टमेंट दिलेत. खाली बघा की द रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स वेअर रिडीम्ड ऑन द फॉलोइंग बेसिस. तर रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स आहेत 1000, 100 रुपयेला 1. अशा शेअर्सचं काय केलेलं आहे रिडम्पशन केलेलं आहे. कशाच्या बेसिसवर खाली बेसिस दिलेले आहेत कशा पद्धतीनं रिडम्पशन केलेलं आहे प्रेफरन्स शेअर्स. त्याच्यामध्ये बघा 1 फर्दर 4,500 इक्विटी शेअर्स वेअर इश्यूड ॲट ए प्रीमियम ऑफ 10%. 1 लाख रुपयांचे जे रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स आहेत त्याचं रिडम्पशन करण्यासाठी काय केलं कंपनीनं तर 4,500 इक्विटी शेअर्स हे इश्यू केले प्रीमियमनं. किती रुपये प्रीमियमनं तर 10% प्रीमियमनं. आता इक्विटी शेअरच्या पर शेअर प्राईस काय आहे ते आपल्याला बॅलन्स शीटमध्ये दिलेली आहे. बॅलन्स शीटमध्ये बघा की इश्यूड 50,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 इच. म्हणजे हे सुद्धा शेअर्स 10 रुपयेनंच विक्री केलेली असणार आहे. त्यामुळे 4,500 इक्विटी शेअर्स इश्यू केले 10 रुपये पर शेअरनं. अशी एकूण अमाऊंट कंपनीकडे जमा किती होईल 45,000. पण हे शेअर्स इश्यू केलेले आहेत प्रीमियमनं 10%. म्हणजे 10% प्रीमियम पर शेअर म्हणजे 1 रुपया पर शेअर प्रीमियम. म्हणजे असं एकूण टोटल प्रीमियम असेल 4,500. म्हणजे 45,000 रुपये शेअरची प्राईस
4,500 प्रीमियमची प्राईज. असे कंपनीकडे जमा किती रुपये होतील? 49,500 रुपये. त्यानंतर नेक्स्ट बघा दिलेला आहे बेस. एक्सपेन्सेस ऑफ फ्रेश इश्यू ऑफ शेअर्स ₹5,000. हे जे फ्रेश शेअर्स इश्यू केली, विक्रीस काढली, त्याच्यासाठी खर्च आलेला आहे 5,000 रुपयांचा. तिसरा आकडा दिलेला आहे की ऑफ द 50 शेअर्स होल्डर ऑफ 40 शेअर्स पेड द कॉल मनी बिफोर द डेट ऑफ रिडम्शन. आपल्याला माहिती आहे बॅलन्स शीटमध्ये आपल्याला जे दिलेलं आहे की प्रेफरन्स शेअर्स दिले आणि कॉल सिनॅरियर्स दिले. कॉल सिनॅरियर्समध्ये किती शेअर्सचं कॉल सिनॅरियर्स आहेत? 50 शेअर्स. त्या 50 शेअर्सच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती दिली की 50 शेअर्सपैकी 40 शेअर्सचे मालक होते, त्यांनी कॉल मनी म्हणजे इन्स्टॉलमेंट किती रुपयाचं कॉल सिनॅरियर्स होतं? तर 20 रुपयांचं. ते रिडम्शनच्या डेटपूर्वी ती अमाऊंट भरली, म्हणजे 40 गुणिले 20 800 रुपये कंपनीकडे जमा झाले असं सांगितलेलं आहे. पुढचं वाक्य बघा की द बॅलन्स 10 शेअर्स वेअर फॉरफिटेड फॉर नॉन पेमेंट ऑफ कॉल्स बिफोर रिडम्शन. रिडम्शन होण्यापूर्वी राहिलेल्या 10 शेअर्सचा कॉल मनी ही शेअर होल्डर्सनी पे केलेली नाही. म्हणजे कॉल सिनॅरियर्स होते 50 प्रेफरन्स शेअर्सचं, त्यापैकी 40 शेअर होल्डर्सनी त्यांची कॉल मनी काय केली? जमा केली कंपनीकडे. आणि राहिलेले जे 10 शेअर्स होते त्याची मात्र रक्कम कंपनीकडे जमाच झाली नाही. आणि असं झाल्यामुळे ते शेअर्स काय केले? फॉरफिट केली. आणि त्यानंतर पुढं सांगितलं दे वेर रिइश्यूड ॲट फुल्ली पेड ऑन रिसिट ऑफ 500 बिफोर रिडम्शन. 10 शेअर्स जे फॉरफिट केले, जप्त केले, ते पुन्हा विक्रीस काढले, रिइश्यू केले आणि त्यातून अमाऊंट मिळाली 500 रुपये. आता 10 शेअर्स आहेत, पर शेअर प्राईज आहे 100 रुपये. असे 1,000 रुपये जमा व्हायला पाहिजे होते, पण ते इश्यू केलेत आणि अमाऊंट मिळाली 500, म्हणजे 50 रुपये पर शेअर. बरोबर. राहिलेले 500 रुपये काय आहे? त्यांना डिस्काउंट दिलेलं आहे, कमी प्राईजनं ते शेअर्स इश्यू केलेले आहेत. आणि त्यानंतर चौथा आकडा दिलेला आहे प्रेफरन्स शेअर्स वेअर रिडीम्ड ॲट ए प्रीमियम ऑफ 10% अँड शेअर्स प्रीमियम अमाऊंट वॉज युटिलाइज्ड इन फुल फॉर द पर्पज. म्हणजे प्रेफरन्स शेअर्स जे होते, आता सर्व शेअर्सची अमाऊंट आपल्याकडे जमा झाली, बरोबर, 1,00,000 रुपयांची. 1,000 शेअर्स आहेत, ते सर्व काय केले? रिडीम केले. कसे केले? 10% प्रीमियमनं रिडीम केले. म्हणजे 10,000 काय येईल? प्रीमियम येईल, जो पे करायचा आहे प्रेफरन्स शेअर होल्डर्सना. आणि त्या पद्धतीने जी अमाऊंट रिक्वायर होती ती पे केलेली आहे आणि रिडम्शन पूर्ण झालं. ओके. आणि आपल्याला सांगितलं शो जर्नल एंट्रीज इन्क्लुडिंग कॅश ट्रान्झॅक्शन अँड समराइज्ड बॅलन्स शीट आफ्टर रिडम्शन. आपल्याला जर्नल एंट्रीज विचारलेत आणि रिडम्शन नंतर बॅलन्स शीट कशी असेल ती सुद्धा दाखवायला सांगितलेली आहे. आता बघा, प्रेफरन्स शेअर्स रिडीम करण्यासाठी 1,00,000 रुपयाचे प्रेफरन्स शेअर्स आहेत, ते रिडीम करण्यासाठी शेअर्स इश्यू केले 45,000 रुपयांचे. 45,000 रुपयेच फक्त काय होतील? जमा होतील शेअर रिडम्शनसाठी. मग शेअर्स तर आहेत 1,00,000 रुपयांचे, मग राहिलेले 55,000 रुपये कुठनं अमाऊंट पे केली जाईल? तर आउट ऑफ प्रॉफिट, म्हणजे जर्नल रिझर्व्ह असेल किंवा प्रॉफिट बॅलन्स असेल, त्यातून मग ती एक्स्ट्रा 55,000 रुपयांची अमाऊंट हे पे केली जाईल. म्हणजे जर्नल रिझर्व्हची अमाऊंट आपल्याला दिलेली आहे बॅलन्स शीटमध्ये, ती ट्रान्सफर कुठं करायची? रिडम्शन रिझर्व्ह अकाउंटला. आणि त्यानंतर मग ती युटिलाइज करायची रिडम्शनसाठी. तर या पद्धतीने आपल्याला हे एक्झाम्पल सांगितलेलं आहे. आपल्याला सांगितलं आहे जर्नल एंट्रीज करायला. मग आपण तयार करूया. इन द बुक्स ऑफ रिडीमेबल लिमिटेड in the books of redeemable limited आपण काय करूया? जर्नल एंट्रीज तयार करू. इकडे घेऊ डेट,
particulars, ledger folio, debit rupees, क्रेडिट रुपीज. या पद्धतीने काय करूया आपण आखूया जर्नल एंट्रीसाठी. जर्नल एंट्रीज बघू. आता बॅलन्स शीट दिलेली आहे त्याच्याखाली ॲडजस्टमेंट दिलं. ते ॲडजस्टमेंट बघा की द रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स वेअर रिडीम्ड ऑन द फॉलोइंग बेसिस. फर्स्ट, further 4,500 equity shares were issued at a premium of 10%. 4,500 शेअर्स इश्यू केलेले आहेत 10% प्रीमियमनं. त्याचे काय आपल्याला इन्स्टॉलमेंट्स वगैरे काहीच दिलेले नाही आहेत. ओके, त्याच्यामुळं आपण ती सर्व रक्कम काय होईल कंपनीकडे जमा होईल 4,500 रुपयांची. बँक अकाउंट डेबिट, शेअर्स इश्यू केलेले आहेत 4,500 रुपये, 4,500 शेअर्स ऑफ रुपीज 10 ईच. 10 रुपये शेअरची प्राईस कशी आपण ठरवली तर आपल्याला बॅलन्स शीटमध्ये 10 रुपये इक्विटी शेअर कॅपिटलची अमाऊंट दिलेली आहे पर शेअरची. मग त्याच किमतीनं नवीन शेअर्स इश्यू केले जाते. फक्त प्रीमियमनं इश्यू केलेत 10%. मग 4,500 शेअर्स हे इश्यू केले, ती अमाऊंट कुठं जाईल इक्विटी शेअर कॅपिटलला. मग टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट किती रुपये 45,000 रुपये. बरोबर, 4,500 गुणिले 10 45. प्रीमियम आहे 10%. 10 रुपयाला एक शेअर आहे. 10% म्हणजे 1 रुपया प्रीमियम आहे. मग ती प्रीमियमची अमाऊंट जाईल शेअर प्रीमियम अकाउंटला. टू शेअर प्रीमियम अकाउंट 4,500. एकूण बँकेमध्ये जमा रक्कम किती होईल 49,500. म्हणजे रिडम्शनसाठी 49,500 रुपये हे बँकेमध्ये जमा होतील. आपण नॅरेशन काय लिहू रिसिव्ड कॅश ऑन इश्यू ऑफ 4,500 इक्विटी शेअर्स ॲट 10% प्रीमियम. बरोबर, एवढी अमाऊंट आपली शेअर्स इश्यू केल्यानंतर जमा झाली. त्यानंतर बघा पुढचं ॲडजस्टमेंट दिली 2 नंबरची. एक्सपेन्सेस ऑफ फ्रेश इश्यू ऑफ शेअर्स 5,000 रुपये. हे शेअर्स जे आहे ते इश्यू करण्यासाठी खर्च आला 5,000 रुपये. आता खर्च झाला, बँकेमध्ये ज्यावेळी पैसे जमा होतात त्यावेळी आपण काय करतो बँक अकाउंट डेबिट. आता पैसे जाणार आहेत, खर्च झालेला आहे, त्यामुळे बँक अकाउंट काय होईल क्रेडिट. डेबिट काय होईल एक्सपेन्सेस अकाउंट. शेअर इश्यू एक्सपेन्सेस अकाउंट. शेअर इश्यू एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट किती रुपये 5,000 रुपये टू बँक अकाउंट 5,000 रुपये. नॅरेशन लिहूया आपण एक्सपेन्सेस इनकर्ड ऑन इश्यू ऑफ शेअर्स आता बघा पुढचं ॲडजस्टमेंट नंबर 3. आउट ऑफ 50 प्रेफरन्स शेअर्स होल्डर ऑफ 40 प्रेफरन्स शेअर्स पेड द कॉल मनी बिफोर द डेट ऑफ रिडम्शन. आता कॉल सिनियरियर्स आपल्याला बॅलन्स शीटमध्ये दिलेला आहे. प्रेफरन्स शेअर्स 1,000 रुपये दिलेले आहेत ऑन 50 शेअर्स ऑफ रुपीज 20 ईच. 50 शेअर्सवर 20 रुपये पर शेअर हे इन्स्टॉलमेंट पे करायचं राहिले शेअर होल्डर्सकडून. मग त्याची अमाऊंट आता रिसिव्ह झाली की त्या 50 शेअर्सपैकी 40 शेअर्सचे पैसे जमा झालेले आहेत रिडम्शन पूर्वी. बरोबर, म्हणजे एकूण टोटल अमाऊंट किती रिसिव्ह होईल 40 गुणिले 20 800 रुपये. मग जनरल एंट्री काय होईल बँक अकाउंट डेबिट 800 रुपये टू प्रेफरन्स शेअर्स कॉल सिनॅरियर्स. आता ही कोणत्या कॉलची अमाऊंट आहे ते आपल्याला दिलेली नाही, त्यामुळे आपण काय म्हणू की कॉल सिनॅरियर्स प्रेफरन्स शेअर्स
ही कॉल्स इन ॲरियर्सची अमाऊंट आहे, त्यामुळे ती कॉल्स इन ॲरियर्सला जाईल. कॉल्स इन ॲरियर्स अकाउंट 800. आपण काय म्हणू, रिसिव्ड कॅश, रिसिव्ड कॉल्स इन ॲरियर्स ऑन 400 शेअर्स. कॉल्स इन ॲरियर्स होतं, त्याची अमाऊंट आपल्याकडे काय झाली, रिसिव्ह झाली. बरोबर. आता पुढचं वाक्य त्याच्या पुढेच दिलेलं आहे बघा, की द बॅलन्स ऑफ 10 शेअर्स वेअर फॉरफिटेड फॉर नॉन पेमेंट ऑफ कॉल्स बिफोर रिडम्शन. 40 शेअरची अमाऊंट आपल्याला रिसिव्ह झाली, म्हणजे 10 शेअरची रिसिव्ह झाली नाही. तर 10 शेअरची रिसिव्ह झाली नाही, त्यामुळे ते 10 शेअर्स काय केले, फॉरफिट केले. मग फॉरफिटची एंट्री आपल्याला इथं करावी लागेल. आपण फॉरफिचरच्या एंट्रीज ऑलरेडी पाहिलेले आहेत, त्याच पद्धतीने आपण फॉरफिचरची एंट्री करूया. फॉरफिचरची एंट्री करत असताना आपण डेबिट काय करतो, शेअर कॅपिटल अकाउंट करतो. आता इथं प्रेफरन्स शेअर्स आहेत, बरोबर. मग रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स अकाउंट डेबिट करायचं. रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स अकाउंट डेबिट. किती शेअर्स फॉरफिट केलेत, तर 10 शेअर्स फॉरफिट केले. एका शेअरची प्राईस आहे 100 रुपये. आपण फेस व्हॅल्यू घेतो इथं. फेस व्हॅल्यू किती येईल, 1000 रुपये येईल, बरोबर. त्यानंतर आपण फॉरफिटेड शेअर अकाउंटला क्रेडिट करतो, बरोबर. शेअर फॉरफिटेड अकाउंट असं आपण लिहितो. तिथे अमाऊंट कोणती घेतो, जेवढे कॉल्स हे रिसिव्ह झालेले आहेत, जेवढे अमाऊंट या शेअरची रिसिव्ह झालेली आहे. रिसिव्ह किती झाले नाही, 100 पैकी 20 रुपये रिसिव्ह झाले नाहीत, म्हणजे 80 रुपये पर शेअर अमाऊंट रिसिव्ह झाली. टोटल शेअर्स आहेत 10, म्हणजे फॉरफिटेड शेअर अकाउंटला किती अमाऊंट जाईल, 800 रुपये, बरोबर. अमाऊंट रिसिव्ह झाली 800, आणि अमाऊंट जी रिसिव्ह झालेली नाही आहे ती आपण कुठं पाठवतो, कॉल अकाउंटला पाठवतो. पण इथं कॉल्स नाही आहे, त्यामुळे कॉल्स इन ॲरियर्स अकाउंटला आपण हे पाठवूया. प्रेफरन्स शेअर्स कॉल्स इन ॲरियर्स अकाउंट 200 रुपये. ही फॉरफिचर ऑफ शेअरची आपण एंट्री केली. आपण काय म्हणूया, बिईंग फॉरफिटेड 10 शेअर्स फॉर फेल्युअर to pay calls in arrears. कॉल्स इन ॲरियर्सचे अमाऊंट फेल झाल्यामुळे काय केले, शेअर्स केले फॉरफिट. आता पुढं वाक्य दिले आणखी एक त्यांनी, की दे वेअर रिइश्यूड ॲज फुल्ली पेड ऑन रिसीट ऑफ 500 बिफोर रिडम्शन. हे जे फॉरफिट केलेले आहेत 10 शेअर्स, ते काय केले, रिइश्यू केले आणि 500 रुपये जमा झाले. मग आपण रिइश्यूची एंट्री करूया. रिइश्यूची एंट्री काय करतो, पैसे जमा झालेले ते करतो. पहिल्यांदा बँक अकाउंट डेबिट, किती रुपये जमा झाले, 500 रुपये जमा झाले. फॉरफिटेड अकाउंट डेबिट, जेवढा डिस्काउंट दिला आहे तेवढा देतो. शेअर फॉरफिटेड अकाउंटला शेअर्स फॉरफिटेड अकाउंट डेबिट, डिस्काउंट किती दिला, 500 रुपये. आणि हे कुठल्याच शेअर कॅपिटलचे आहेत अमाऊंट, त्यामुळे शेअर कॅपिटल अकाउंट क्रिएट करतो. रिडीमेबल प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट, एकूण अमाऊंट झाली 1000 रुपये. ही रिइश्यूची एंट्री झाली. बिईंग काय म्हणूया, रिइश्यूड 10 शेअर्स, बरोबर. आता बघा, 10 जे शेअर्स फॉरफिट केले त्याची अमाऊंट रिसिव्ह झाली होती 800 रुपये, बरोबर. 200 रुपये जमा झाले नव्हती. 200 रुपये आपण कॉल्स इन ॲरियर्सला क्रेडिट केली अमाऊंट. 800 रुपये जमा झाले आणि तेच शेअर्स पुन्हा रिइश्यू केले आणि त्यातून मिळवले 500 रुपये. एकूण अमाऊंट आपल्याकडे किती आली, 10 शेअर्सची 1300 रुपये. यायला किती पाहिजे होती, 1000 रुपये, कारण शेअरची प्राईस आहे 1000 रुपये. 10 रुपयाला एक शेअर, 100 रुपयाला एक शेअर, असे 10 शेअर्स होते. म्हणजे आपल्याकडे एक्स्ट्रा अमाऊंट किती आली, 300 रुपये. तो आहे प्रॉफिट. तो प्रॉफिट आपण कुठे पाठवतो, तर कॅपिटल रिझर्व्ह अकाउंटला पाठवतो. त्यावेळी एंट्री काय करतो, तरी फॉरफिटेडची अमाऊंट आहे. शेअर फॉरफिटेड
अकाउंट डेबिट 300 रुपये टू कॅपिटल रिझर्व अकाउंट 500 रुपये, सॉरी 300 रुपये. नॅरेशन काय लिहू? बॅलन्स ऑफ शेअर फॉरफिटेड अकाउंट, बॅलन्स ऑफ शेअर फॉरफिटेड अकाउंट इज ट्रान्सफर टू कॅपिटल रिझर्व. कॅपिटल रिझर्वला आपण काय केली? 300 रुपये अमाऊंट ही ट्रान्सफर केली. ठीक आहे. आता आपण पहिल्या 3 ॲडजस्टमेंट पाहिल्या. रिइश्यूचे, फॉरफिचर ऑफ शेअर्सच्या आपण हे सर्व एंट्रीज 6 एंट्री केल्या. त्यानंतर आता चौथा आकडा आपल्याला दिलेला आहे त्याच्या खालीच, त्याच्या एंट्रीज बघूया. बा चौथा पॉईंट काय दिला आहे? प्रेफरन्स शेअर्स वेअर रिडीम्ड at a premium of 10% and share premium amount was utilized in full for this purpose. प्रेफरन्स शेअर जे आहेत 1 लाख रुपयांचे ते काय केले? रिडीम केले 10% प्रीमियमनं. म्हणजे एकूण शेअर्स आहेत 1 लाख रुपयांचे जे रिडीम केले 10% प्रीमियमनं, म्हणजे 10,000 रुपये एक्स्ट्रा दिले प्रेफरन्स शेअर होल्डर्सनं. टोटल अमाऊंट किती दिली? 1,10,000 रुपये. आणि पुढचा किती दिले? प्रीमियम अमाऊंट वॉज युटिलाइज्ड इन फुल फॉर द पर्पज. शेअर प्रीमियमची अमाऊंट आपल्याकडे रिसिव्ह झाली 4,500 रुपये. ती अमाऊंट यूज कशासाठी केली? तर प्रीमियम पे करण्यासाठी. प्रीमियम आहे 10,000 रुपये आणि शेअर प्रीमियमची अमाऊंट किती आहे आपल्याकडे? 4,500. मग आहे ही अमाऊंट किती? 5,500. ती शेअर कॅपिटल रिझर्वमधून अमाऊंट 5,500 घ्यायची आणि शेअर प्रीमियम अमाऊंट पे करायला इथून 4,500 रुपये घ्यायची. आता शेअर रिडीम केले बरोबर, मग त्या रिडम्शनची एंट्री येते की रिडीम. आता प्रेफरन्स शेअर अकाउंटचं बॅलन्स नेहमी क्रेडिट असतं बरोबर, अमाऊंट जमा झाली ती क्रेडिटला जमा होते. आता रिडम्शनमध्ये प्रेफरन्स शेअर्स काय होणार? डेबिट होणार. मग काय होणार? पुढची एंट्री 6वी, रिडीमेबल प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट किती रुपये? 1 लाख. 1 लाख रुपयाचं शेअर्स आपण काय करतोय? रिडीम करतोय. त्यामुळं प्रेफरन्स शेअर कॅपिटल 1 लाख रुपयानं डेबिट होईल. त्याच्यावर प्रीमियम आहे 10% म्हणजे 10,000 रुपये. मग प्रीमियम अकाउंट सुद्धा काय होईल? डेबिट होईल. मग प्रीमियम ऑन रिडम्शन ऑफ प्रेफरन्स शेअर्स अकाउंट डेबिट 10,000 रुपये बरोबर, तो सुद्धा अकाउंट डेबिट होईल. ही अमाऊंट आपण कोणाला पे करणार आहे? प्रेफरन्स शेअर होल्डर्स. त्यामुळं प्रेफरन्स शेअर होल्डर्स अकाउंट काय होईल? क्रेडिट होईल. प्रेफरन्स शेअर होल्डर्स अकाउंट, त्यांना ही अमाऊंट आपल्याला पेएबल आहे आणि एवढ्या अमाऊंटनं 10% म्हणून आपण डिसाईड केलेलं आहे रिडम्शन्स. मग त्याचं नॅरेशन काय लिहू आपण की अमाऊंट पेएबल टू प्रेफरन्स शेअर होल्डर्स being amount payable to preference shareholders. एवढी अमाऊंट आपली पेएबल आहे 1,10,000 रुपये. आता ही एक्स्ट्रा जी प्रीमियमची अमाऊंट आहे प्रीमियम ऑन रिडम्शन ऑफ प्रेफरन्स शेअर्स आपण डेबिट केला आहे 10,000 रुपयांनी. तेवढी अमाऊंट आपल्याला द्यायची आहे बरोबर. तेवढी आपल्याकडे प्रीमियमची अमाऊंट असली सुद्धा पाहिजे बरोबर. मग डेबिट जर रिडम्शन ऑफ प्रेफरन्स शेअर्स अकाउंट केला आहे प्रीमियम ऑन रिडम्शन ऑफ प्रेफरन्स शेअर्स, तर त्याच्या क्रेडिटला तेवढी अमाऊंट असली पाहिजे. त्याच्या क्रेडिटला तेवढी अमाऊंट आपल्याला पाठवावी लागेल बरोबर, 10,000 रुपये. आता त्यांनी काय सांगितलं की शेअर प्रीमियमची अमाऊंट ही रिडम्शनमध्ये वापरायची आहे प्रीमियम पे करण्यासाठी. मग इथं आपल्याकडे प्रीमियमची अमाऊंट रिसिव्ह झालेली आहे 4,500. ती अमाऊंट आपण काय करूया? आपण ट्रान्सफर करू. आता प्रीमियम अकाउंट इथं क्रेडिट आहे, अमाऊंट जमा जाईल. आता प्रीमियम अमाऊंट ट्रान्सफर होणार रिडम्शनसाठी, त्यामुळं शेअर प्रीमियम अकाउंट काय होईल? डेबिट होणार.
शेअर प्रीमियम अकाउंट डेबिट किती रुपये आहे? 4,500. 4,500 रुपये आपण कुठे ट्रान्सफर करणार आहे? प्रीमियम ऑन रिडम्पशन ऑफ प्रेफरन्स शेअर अकाउंटला. पण ती अमाऊंट आहे 10,000 रुपये आणि आपण ट्रान्सफर किती केली? 4,500. मग राहिलेली 5,500 ची अमाऊंट आहे ते आपण कशातून ट्रान्सफर करणार? तर प्रॉफिटमधून, म्हणजे जनरल रिझर्वमधून. बॅलन्स शीटमध्ये आपल्याला जनरल रिझर्व दिला आहे. मग जनरल रिझर्व अकाउंट राहिलेल्या अमाऊंट डेबिट होणार. किती राहिलेली अमाऊंट आहे? 5,500. ही अमाऊंट कुठे जाणार आहे? प्रीमियम ऑन रिडम्पशन ऑफ प्रेफरन्स शेअर अकाउंट. प्रीमियम ऑन redemption of preference shares account 10,000 रुपये. बरोबर. ही अमाऊंट आपण एक्स्ट्रा अमाऊंट पाठवलेली आहे. आपण म्हणू अमाऊंट ट्रान्सफर्ड टू प्रीमियम ऑन रिडम्पशन ऑफ प्रेफरन्स शेअर्स अकाउंट. ही एक्स्ट्रा अमाऊंट पाठवलेली 1,00,000 रुपयाचे शेअर्स 1,10,000 रुपयाला पाठवले. तो लॉस आहे, बरोबर, कंपनीचा. त्यामुळे तो लॉस आपण कशातून भरपाई केली? शेअर प्रीमियम अकाउंटमधून आणि जनरल रिझर्वमधून. बरोबर. त्यानंतर आता बघा, आपल्याला 1,00,000 रुपये रिडम करायचे आहेत, म्हणजे प्रेफरन्स शेअर कॅपिटल जे आहे 1,00,000 रुपयांचा. त्यासाठी आपण न्यू शेअर्स इश्यू केले 45,000 रुपयांची, बरोबर, आणि 4,500 रुपये प्रीमियम पे करण्यासाठी वापरले. आता 45,000 रुपये आपल्याकडे आहेत 1,00,000 रुपये पे करण्यासाठी, बरोबर. मग 1,00,000 रुपये पे करायचे, तर आपल्याकडे शिल्लक आहेत 45,000 रुपये. राहिलेले 55,000 रुपये आपल्याला काय आउट ऑफ प्रॉफिट घ्यावे लागते, म्हणजे कॅपिटल रिझर्व जो आहे किंवा जनरल रिझर्व जो आहे त्याच्यातून ते अमाऊंट आपल्याला घ्यावी लागेल. त्यावेळी काय होईल? जनरल रिझर्व अकाउंट होईल डेबिट. जनरल रिझर्व अकाउंट डेबिट 55,000 रुपये. आपण कुठं ट्रान्सफर करणार? रिझर्वला. कुठला? कॅपिटल रिडम्पशन रिझर्व, कारण त्याच्यातूनच आपण अमाऊंट पे करतो. आणि तो कॅपिटल रिडम्पशन रिझर्व अकाउंट 55,000 रुपये. नॅरेशन काय लिहू? प्रोव्हिजन फॉर रिडम्पशन ऑफ प्रेफरन्स शेअर्स आउट ऑफ जनरल रिझर्व. जनरल रिझर्व म्हणून आपण रिडम्पशनसाठी प्रोव्हिजन केली. आता आपल्याकडे किती रुपये जमा झाले? 55,000 रुपये आपण जनरल रिझर्वमध्ये घेतले, 45,000 रुपये आपण न्यू इश्यू ऑफ शेअर्समधून घेतले. एकूण आपल्याकडे अमाऊंट झाली 1,00,000 रुपये, बरोबर. आणि प्रीमियम अकाउंट आपण ट्रान्सफर ऑलरेडी केलेलेच आहेत 10,000 रुपये प्रीमियम ऑन रिडम्पशन ऑफ प्रेफरन्स शेअर्स अकाउंटला. हीच अमाऊंट कशासाठी वापरणार? आपण प्रीमियम देण्यासाठी वापरणार. म्हणजे आपल्याकडे जमा झाले ते 1,10,000 रुपये. हे पेएबल कोणाला आहेत? प्रेफरन्स शेअर होल्डर्सना. ती अमाऊंट त्यांना मिळेल. मग शेवटची एंट्री काय होईल? तर प्रेफरन्स शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट 1,10,000 रुपये. ही अमाऊंट कशातून आपण पे करणार? कॅशच्या स्वरूपाने. क्रेडिट कशाला होणार? बँक अकाउंटला. बँक अकाउंट 1,10,000 रुपये. नॅरेशन काय लिहू? अमाऊंट पेड टू प्रेफरन्स शेअर होल्डर्स. अमाऊंट पेड टू प्रेफरन्स शेअर होल्डर्स. या पद्धतीनं आपल्या सर्व जर्नल एंट्रीज ह्या काय होणार? पूर्ण होणार. आता बघा, आपल्याला बॅलन्स शीट दिली आणि त्यानंतर हे सर्व रिडम्पशन केलं आणि आपल्याला पुढं काय सांगितलं की रिडम्पशन नंतरची बॅलन्स शीट तयार करा, बरोबर. मग रिडम्पशनसाठी एवढा इम्पॅक्ट पडणार बॅलन्सेसवर आणि त्यानंतर बॅलन्स शीट तयार होणार.
बॅलन्स शीटमध्ये आपल्याला कॅश ॲट बँक हा आयटम द्यायचा आहे. मग कॅशमध्ये कोणकोणते ॲडिशन आणि कोणकोणते रिडक्शन झाले तर ते आपण बघूया. आता बघा, बँक अकाउंट डेबिट झाला 49,500 रुपये, म्हणजे बँकेत जमा झाले 49,500 बरोबर. जर आपण बँक अकाउंट तयार केला तर डेबिटला काय येईल 49,500. त्यानंतर तर बँक अकाउंट क्रेडिट झाले आणि बँकेतून 5,000 रुपये काय झालेत, वजा झालेत बरोबर. वजा होणारे रक्कम इकडे लिहितो, 5,000 रुपये वजा झाले. त्यानंतर बँकेत जमा झाले 800 रुपये कॉल्सिनी अरियर्सची, ते लिहूया आपण डेबिट साईडला. त्यानंतर बँक अकाउंट कुठं आहे, आणखी इथं आहे. बँक अकाउंटमध्ये जमा किती झाले 500 रुपये. त्यानंतर इथं कुठं बँक अकाउंट आहे का, आहे. इथं क्रेडिट आहे 1,10,000 रुपये. 1,10,000 रुपये बँकेतून काय झाले, कमी झाले. आणि आपल्याला बॅलन्स शीटमध्ये बँक बॅलन्स दिलेला आहे कॅश 90,000 रुपये, तो येईल डेबिट साईडला. एवढी जमा झाली आपली बँकेमध्ये रक्कम, एवढी काय झाली वजा झाली. वजा होणारी रक्कम किती आहे 1,15,000. जमा होणारी रक्कम किती आहे, बेरीज करू. 49,500 अधिक 800 अधिक 500 अधिक 90,000, 1,40,800 रुपये जमा झाले आणि वजा किती झाले 1,15,000 रुपये. म्हणजे आपल्याकडे कॅश किती राहील 25,800. याच्यातून वजा झाले, वजा 1,40,800 मधून वजा झाली 1,15,000. अमाऊंट झाली राहिली 25,800. बॅलन्स शीटमध्ये कॅश बॅलन्स किती येणार 25,800. नीट समजावून घ्या की आपल्याला हा बॅलन्स दिलेला आहे, तो कॅशचा दिलेला आहे बॅलन्स शीटमध्ये 90,000 रुपये. बँकेमध्ये या ट्रान्झॅक्शनमुळे किती रक्कम जमा झाली ते आपण डेबिट साईडला लिहिली. जेवढं बँक अकाउंटला डेबिट केले ते अमाऊंट इकडे लिहिली, बँक अकाउंटला जेवढं क्रेडिट केले ते अमाऊंट इकडे लिहिली. मग जमा झालेली रक्कम 1,40,800 मधून गेलेली रक्कम 1,15,000 रुपये. मग कॅश किती राहील 25,800. तो घ्यायचा बॅलन्स शीटला 25,800 रुपये. ठीक आहे. जर आपण बॅलन्स शीट तयार केली तर हा झाला कॅश. आपण बॅलन्स शीट तयार करू. आपण कॅश किती लिहिणार आहे बॅलन्स शीटमध्ये 25,800. ठीक आहे. आता बघा, आपल्याला बॅलन्स शीटमध्ये एक्झाम्पलमध्ये रिझर्व दिला आहे, जनरल रिझर्व 1,00,000 रुपये बरोबर. आता 1,00,000 रुपये आपल्याला दिलेला आहे बॅलन्स शीटमध्ये. बॅलन्स शीट अमाऊंट दिली 1,00,000 रुपये. ठीक आहे. आता इथं आपण कॅपिटल रिझर्व जनरल रिझर्व आहे त्याची अमाऊंट सुद्धा अनेक ठिकाणी वापरली, त्या अमाऊंटवर सुद्धा इम्पॅक्ट हा होणार आहे. बॅलन्स शीटमध्ये जनरल रिझर्व आहे 1,00,000. आता इथं आपण बघूया जनरल रिझर्व मध्ये अमाऊंट किती जमा झाली, जनरल रिझर्व मधून अमाऊंट किती वापरली. इथं जनरल रिझर्व कुठं आहे का, जनरल रिझर्व 5,500 डेबिट केलाय. म्हणजे जनरल रिझर्व मध्ये 5,500 आम्हाला कुठे वापरली, प्रीमियम पे करण्यासाठी वापरली.
जनरल रिझर्व्हमधून 5,500 काय होते वजा होते, बरोबर. 94,500 रुपये काय होते अमाऊंट राहील. त्यानंतर जनरल रिझर्व्ह इथं 55,000 रुपयांनी काय केले आपण डेबिट केले, बरोबर. मग जनरल रिझर्व्ह तेवढा कमी होईल 55,000 रुपये. अमाऊंट किती राहील 39,500, बरोबर. मग हे 39,500 कुठे घ्यायचे आपण बॅलन्स शीटला अमाऊंट तेवढी घ्यायची. त्यानंतर मग आता आपण काय करूया बॅलन्स शीट तयार करू. आपण तयार करू बॅलन्स शीट. आपल्याला वर्टिकल बॅलन्स शीट दिली, बरोबर. वर लायबिलिटीज खाली असेट्स. बॅलन्स शीट सुद्धा आपण तशीच तयार करूया. बॅलन्स शीट वर लायबिलिटीज आणि खाली असेट्स, बरोबर. इथे घेऊया पर्टिक्युलर्स. एक्झाम्पलमध्ये जशी बॅलन्स शीट दिली पर्टिक्युलर्स दिलेत, नोट नंबर दिली आणि अमाऊंट दिली, बरोबर. त्याच्यामध्ये पहिल्यांदा काय दिले इक्विटी अँड लायबिलिटीज. इक्विटी अँड लायबिलिटीज त्याच्यामध्ये शेअर कॅपिटल दिले. शेअर कॅपिटल किती दिले तर इश्यूड अँड सबस्क्राईब्ड 50,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 इच, बरोबर. अमाऊंट किती दिली 5 लाख रुपये, सॉरी issued and subscribed capital 9,000 equity shares शेअर होल्डर्स फंड मध्ये इक्विटी शेअर कॅपिटल किती दिले 50,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 इच, असं 5 लाख रुपये कॅपिटल दिलेलं आहे, बरोबर. 50,000 इक्विटी शेअर्स ऑलरेडी होते आणि रिडम्शन करण्यासाठी आपण फ्रेश इक्विटी शेअर्स इश्यू केलेले आहेत 4,500 पहिल्या ॲडजस्टमेंटमध्ये दिलेत बघा. टोटल शेअर्स किती इश्यू केले जाणार अगोदरचे 50,000 प्लस हे 4,500 म्हणजे 54,500 शेअर्स ऑफ ₹10 इच. अमाऊंट किती येणार 5,45,000 एवढं आपलं काय येणार इक्विटी शेअर कॅपिटल येणार. त्यानंतर आपल्याला बॅलन्स शीटमध्ये नेक्स्ट अमाऊंट दिलेली आहे जनरल रिझर्व, बरोबर. जनरल रिझर्व किती दिलेले आहेत तर अमाऊंट आपण आता काढलेली आहे इथं 39,500. आपण इथं म्हणूया शेअर कॅपिटल झालं
त्यानंतर रिझर्व अँड सरप्लस, त्याच्यामध्ये आहे जनरल रिझर्व. जनरल रिझर्व आपण किती काढलाय? 39,500 एवढा न्यू बॅलन्स शीटमध्ये येणार आहे. बरोबर. त्यानंतर 300 रुपये आपण पुढे ट्रान्सफर केले होते कॅपिटल रिझर्वला. फॉरफिचर ऑफ शेअरमध्ये आपण एंट्री केलेली होती. फॉरफिट शेअर्स केल्यानंतर जी एक्स्ट्रा अमाऊंट राहिली होती 300 रुपये, ते आपण ट्रान्सफर केली होती कॅपिटल रिझर्व अकाउंटला. मग कॅपिटल रिझर्व अकाउंटचा बॅलन्स सुद्धा किती येणार? 300 रुपये. कॅपिटल रिझर्व अकाउंट 300 रुपये. बरोबर. त्यानंतर आपण 55,000 रुपये हे कॅपिटल रिडम्शन रिझर्व अकाउंटला पाठवलेले होते जनरल रिझर्वमधून. का तर प्रेफरन्स शेअर्स आपण रिडीम केले 1,00,000 रुपयांचे. 45,000 रुपयांचे शेअर्स इश्यू केले. 45,000 रुपये आपण इथं अमाऊंट दाखवली. बरोबर. आणि जनरल रिझर्वमधून 55,000 रुपये कॅपिटल रिडम्शन रिझर्वला पाठवले होते, जेणेकरून कॅपिटल आपलं कमी होऊ नये. कारण तुम्हाला माहिती आहे रिडम्शन करत असताना कॅपिटलमध्ये कमी होऊन न देण्याचा नियम आहे. कॅपिटल त्याच्यामुळे कमी झालं नाही पाहिजे. त्यासाठी आपण कॅपिटल रिडम्शन रिझर्व अकाउंटला अमाऊंट पाठवली होती 55,000 रुपये. कॅपिटल रिडम्शन रिझर्व तयार झाला 55,000. आणि आपल्याला बॅलन्स शीटमध्ये आणखी एक अमाऊंट दिलेली आहे. ती अमाऊंट कोणती आहे? डेव्हलपमेंट डिबेट रिझर्व 50,000. डेव्हलपमेंट डिबेट रिझर्व सुद्धा येईल 50,000 रुपये. अशी टोटल अमाऊंट किती येईल? 1,44,800. एकूण रिझर्व किती झाला? 1,44,800 रुपयांचा. त्यानंतर बॅलन्स शीटमध्ये आणखी किती ऑदर लायबिलिटीज दिल्यात 1,51,000. इथे घेऊया ऑदर लायबिलिटीज 1,51,000 रुपये. असे आपण सर्व लायबिलिटीज झाल्या. मग सर्व लायबिलिटीज करायची टोटल 5,45,000 प्लस 1,44,800 प्लस 1,51,000 टोटल येईल 8,40,800 रुपये. त्यानंतर असेट घेऊया आपण. असेट्स साईड आपण लायबिलिटीज घेतली, आता असेट्स घेऊ. बॅलन्स शीटमध्ये असेट्स कोणकोणते दिलेले आहेत? नॉन करंट असेट्स 8,10,000. नॉन म्हणजे फिक्स्ड असेट्स असतील. टोटल किती आहे? 8,10,000 रुपये. आणि त्यानंतर दिलेलं आहे कॅश ॲट बँक. बरोबर. कॅश ॲट बँक 90,000 रुपये दिले. पण आपण बॅलन्स काढलेला आहे कॅशचा. कमी जास्त किती झालेला आहे? 25,800. बरोबर. आणि कॅपिटल एक्सपेंडिचर्स आहेत. आपण शेअर्स इश्यू करताना 5,000 रुपये काय केले होते? खर्च केले होते इश्यू ऑफ शेअर्सला. ती अमाऊंटसुद्धा कॅपिटल एक्सपेंडिचरला येते, डिफर्ड कॅपिटल एक्सपेंडिचर. आणि ती सुद्धा आपण अमाऊंट घ्यावी लागते एक्सपेन्सेस ऑन इश्यू ऑफ शेअर्स. ही कॅपिटल एक्सपेंडिचर आहे. कॅपिटल एक्सपेंडिचर काय होतं? हेवी ज्यावेळी एक्सपेंडिचर करतो, ज्याचा लाभ आपल्याला वर्षानुवर्षे मिळत असतो, ओके, त्यावेळी ती अमाऊंट ही असेट साईडला जात असते. ती असेट्स आहेत 5,000 रुपयांची. आणि त्यानंतर मग टोटल होईल 8,10,000 प्लस 25,800 प्लस 5,000 अमाऊंट येईल 8,40,800. या पद्धतीनं नवीन बॅलन्स शीट आफ्टर रिडम्शन तयार होईल.